महाराष्ट्रातील तमाम तरुणींना माझा नमस्कार. आयुष्य ज्यावेळेस समजते त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. नोकरीच्या मागं लागलेल्या मराठी माणसाचं नक्की काय चुकत आहे? धड शेतीही नाही आणि नोकरीत पैसाही नाही, अशी परिस्थिती बऱ्याच जणांवर ओढवलेली असते. बोटावर मोजणारे सोडले तर बऱ्याच जणांची अशीच अवस्था आहे. काय चुकलं आईवडिलाचं आणि काय चुकलं आपलं? धड शेतीतूनही पैसा तयार करता येत नाही आणि आयुष्याची 25शी गेल्यानंतर नोकरीच्या मागे करत करत आयुष्याची 30शी 40शी जाते आणि टिंब 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 टिंब. लहानपणी शिकत असताना सगळ्याची परिस्थिती सारखी नसते. सगळ्यांच्या घरातलं वातावरण, त्यांचे नातेवाईक आणि अवतीभोवतीची परिस्थिती हे देखील सारखे नसते. यात एक गोष्ट आपल्याला तारून नेत असते, व्यवसाय, जो की आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेला नसतो आणि आपल्यालाही येत नसतो. सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो, पण या गोष्टीत आपण मागे राहतो. आज व्यवसाय करणारे देश चालवतात आणि तेहीच पुढे आहेत आणि त्यांच्याजवळच जास्त पैसा आहे आणि आपण मात्र शिक्षण आणि शेती या दोन गोष्टीत गुंतवून फक्त नोकरीच्या पाठीमागे. आता वेळ विचार करण्याची नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याची आहे. व्यवसाय करायचं ठरवलं तरी एका दिवसात शक्य नाही, कारण व्यवसाय करण्यासाठी पहिल्यात माइंडसेट हवा लागतो आणि तो डेव्हलप व्हायला 1 दिवस 2 दिवस पुरेसा नसतो. 1 2 2 3 3 वर्ष देखील लागू शकते. व्यावसायिक माइंडसेट डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला पुरेशी इन्फॉर्मेशन तुमच्या माइंडमध्ये फीड करणं गरजेचं आहे आणि ते आपण कधीच केलेले नसते. काही बोटभर माणसे या देशावर राज्य करतात. त्यांच्याकडे पाहिलं तर ते शेती कधीच करत नाही. त्यांचं बॅकग्राऊंड पाहिलं तर ते व्यावसायिकच असतं. त्यामुळं अगदी DNA मधूनच त्यांना व्यवसायाचं शिक्षण मिळतं. अगदी लहानपणापासून ते बघत असतात आपल्या आईवडिलाचा व्यापार. त्यामुळे त्यांना माइंडसेट अगदी लहानपणापासून डेव्हलप झालेला असतो. त्यामुळे ते मोठे झाल्यानंतर कुठल्याही क्षणी व्यवसायात जातात आणि व्यवसाय करतात. पण आपल्याला ज्यावेळेस नोकरी मिळत नाही किंवा नोकरी निघून जाते आणि व्यवसाय करण्याचं ठरवलं तरी आपलं मन तयार होत नाही. हा माइंडसेटचा प्रॉब्लेम असतो, दुसरा कशाचाच नाही. शिक्षण हे कधी वाया जात नाही, पण माइंडसेट तयार होणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि तोही व्यवसायाचा. आणि ही एका रात्रीतली गोष्ट अजिबातच नाही. तुम्हाला तयार व्हायला कदाचित 1 वर्ष 2 वर्ष आणि 3 वर्ष देखील लागतील. ज्यावेळेस तुम्ही तयार होऊन परिपूर्ण होता त्यावेळेस तुमचं धाडस वाढतं आणि तुम्ही व्यवसाय अगदी पद्धतशीरपणे आणि सफाईने करू शकता. याची बीजे खरं तर लहानपणापासून रोवली गेली पाहिजे, पण आपल्याला किंवा आपले आईवडीलच या बाबतीत मागे असतात आणि शिक्षणातही कधी व्यवसाय शिकवला जात नाही. त्यामुळे आपण यातही मागे राहतो. व्यवसाय करणे ही खूप मोठी गोष्ट नाही, तर व्यवसायाचा माइंडसेट मनात तयार होणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो लवकर तयार होत नाही. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. त्यासाठी काही इन्फॉर्मेशन आपल्या माइंडमध्ये फीड करावं लागते. अगदी लहान मुलंही 1 2 वर्ष बोलू शकत नाही, पण ते सतत ऐकत असते आणि ज्यावेळेस पूर्ण क्षमता त्याची वाढते ऐकून त्यावेळेस ते बोलायचा प्रयत्न करते. म्हणजे हेही गोष्ट एका दिवसाची नाही, तर त्यासाठी ती सतत ऐकावी लागते. मी असं म्हणत नाही की तुम्ही याच चॅनलमधून ऐकावे, तुम्ही सतत ऐकावे. तुमचा माइंडसेट डेव्हलप करण्याची खरं तर हीच वेळ आहे. तुमच्या हातात असलेलं शस्त्र म्हणजे तुमची शेती. तुम्ही माहिती आहे का, इन्फॉर्मेशनच्या दुनियेत इन्फॉर्मेशन ही एक शस्त्र आहे. त्या शस्त्राच्या जोरावर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये पाऊल ठेवून तुमचा माल बाहेरच्या देशात देखील एक्सपोर्ट करू शकता. ही ताकद केवळ शेतकऱ्याची मुलेच करू शकतात. फक्त इन्फॉर्मेशनचं शस्त्र तुमच्याकडं पाहिजे आणि माइंडसेट डेव्हलप होण्याला तुम्ही वेळ दिला पाहिजे.